नमस्कार मंडळी. आज आहे ना, आजचा दिवस तुम्हाला सांगतो. आज सगळे वावी आले देवीच्या सासरचे आलेले हे सगळे पाहुणे आले देवीचे. कारण की आज काय माहिती का, आज बारस आहे. बारस म्हणता इकडं इकडं काय म्हणता काय माहिती, आपल्याकडे बारस म्हणता. आता मम्मी सांगा तुम्हाला इकडे काय म्हणता. पण मम्मी ते आहे कुठं नेमकी मला हेच कळत नाही, कारण गावात गर्दी झाली घरामध्ये, पण सगळे बाहेर आहे. काय म्हणता इकडं, का होईल इकडं काय म्हणता, काय म्हणता काय बारा दिवसाचं वारसाची पूजा आहे. बारसच म्हणजे तिकडे हेच म्हणता का? हो. बारसच म्हणता ना? बारस नाही हो, नाही. बारादीची पूजा आहे. बाराती बारादी बारादी हो. बारादी काहीतरी असं काहीतरी म्हणता इकडं. त्याची पूजा आहे. आता सगळं बाहेर चालू आहे त्यांच्या आले. आपल्या इकडे बारस म्हणता ना, इकडे काय माहिती काय म्हणता. सगळे पाहुणे वगैरे आलेले आणि आता बघा बाहेर चालू आहे त्यांची पूजा, काहीतरी करायचं चालू आहे त्यांचं. आणि एवढ्याच्यात बी आपला माल आलेला आहे इथं. जागा फुल झाली वहिनी तिकडे सगळं. हो, आलंय पूजा यांची पण. मम्मी हे बाळाच्या काहीतरी आहे बरं का पूजा. नाही आपल्याकडे बी अशीच पूजा राहते का नाही? आपल्याकडे वेगळी राहते, वेगळी राहते. काहीतरी लागलंय कोण पावडर लावून घेतली असं वाटतं. नाही, पावडर नाही लावलं. नाही का? नाही ठेवलं नाही. खुरपट होता आपलं पायतोडं इकडची पद्धत वेगळी आहे. वेगळी आहे. वेगळी पद्धत आहे. इकडे आहे ना वेगळी पूजा आहे, जरा आपली वेगळी आहे. आणि आता आहे ना यांचा बघा कार्यक्रम झाला का, जेवायला काय तुम्हाला सांगतो. जेवायला आहे ना आणली पुरणपोळी, मांडे आणलेले बाहेरून, आणि रशी भात, खीर, पापड, भजे, एवढं सगळं आहे. मस्त मस्त खायचंय आता, मस्त मस्त खायचं आता, एकदम भारी पोट भरणार आहे आपलं आलं. तसं पुरणपोळी मला एवढी आवडत नाही, पण तरी पण बाकीचं जे सांगा मला रशी भात. आता इकडं रशी म्हणता, आपल्याकडे रशी म्हणता, इकडे आमटी म्हणता, आमटी भात. आपल्याकडे रशी भात म्हणतो. रशी भात लय आवडतो. चला आता पूजा वगैरे पाहतो, थोडीफार काय चालू आहे काय नाही बघतो. चलो आता व्हिडिओ काढायचं. काय झालं, काय चालू आहे पूजामध्ये? दादा बाप्पा खर्च फेस रिव्हील हा. लोक येतात आता पाहताय म्हणजे काय चालू काय. हो किरायला बाळाला चाललं. दादू बाप्पा कर काहीतरी आहे इकडं खाटीवर. काय राहणार आहे आपली? हे आपल्याकडची पद्धत आहे. ही आपल्याकडची का? तिकडची त्यांची, इकडची आपली. आपल्याला खानदान आता आपली पद्धत चालल्या. राहतील का उभे पण ते? मी काय सांगते पिंकी, या दोरीवरच ठेवा असे चारी बाजूंच्या. इथं पडून जातील ना. बस अशी चांगली जागा पाहून बस अशा मध्ये एक नाही बांधून. दीदीला कसं म्हटलं केस काय ना. अहो, पद्धत राहते ज्याची त्याची. नाही रे तसं नाही, पण मोकळे केस हा मग ते तसं नाही, पण कसे भूतच दिसत होते ते. काही काय दीदी मग तुमच्या अंगात घुसून मग काढते का बघत. दिवे ठेवले. चार होते कोमल तुला माहिती का काय आपली पद्धत मी पहिल्यांदा पाहू राहिलो. मी पण मी टू काळी पेटलं राहते. तू इकडे ये. चल ना, तुला काय सांगितलं. अरे चल इकडे नाही येणार आपले बारावीच्या ठिकाणी ठेवता. वारं सुटलंय एक चालू आहे पूजाच्या आधी बघू मध्ये बी टाका मध्ये टाकलं टाकलं काय काय झालं.
पाय पडून ठेवतोय बघूया पडेल ती. ते आणि ताट आणलं का? हा इथं हा दिवाळी पूजा खाटीवर हळदी कुंकू ते सगळं टाका टाका बरोबर आपल्याला नाही हो, मी नव्हतो काढत, मला ताईने आठवण दिली. काका गेले ते काय तिकडची पद्धत झाली. हा पप्पा जाऊन आले. अशी आई पण सूर्य भगवान पुढे घ्या. सूर्य दिसत नाही पण मम्मी सूर्य दिसत नाही. आज नाही आभाळ आलेलं आहे. काही आता घेतला घेतला. सगळी ऑडियन्स पाहते तसं ऑडियन्स थोडासा कुंकू लावायचा असं वाटत नाही तर माझी करते असं नको आहे. आशीर्वाद असो आशीर्वाद असो हो आशीर्वाद माझा बस. असं काय करते पप्पा घेऊन परत चालले गेले. हे बाण आहे काय करते मी काय करते दीदी काय करते गोण्या बघ असं करावं लागतं काहीतरी पद्धत आहे आपल्याकडे. आम्हीच पहिल्यांदा पावर राहिलो तुम्हाला काय सांगू. ए मम्मी धर हे बघ दीदी हळद हळद खेळली का हे दीदी काय मी बघतीये बघते ना. तुला माहित नव्हते ना कसं पूजा राहते. अहो एवढं कोण लक्ष देतं बरोबर आहे ना? कोणत्या काय लक्ष द्यायचं काय घ्यायचं पुरण पुरण घ्यायचं भांडे घ्यायचे का? पुरणाची पोळी मांडे नाही पुरणाची पोळी पोळी की नाही पुरणाची पुरणपोळी भांडे नाही अहो तुमच्या भाषेत मांडे आमच्या भाषेत पुरणपोळी पाणी घे. म्हणजे कोण लेडी थांबून घ्या पूजा पाणी करू. भरली पूजा दीदी झाली का सगळ्याची पूजा झाली का? पाणी भरायचं झालं फक्त पाणी भरायचंय म्हणजे त्याच्यावर काढ दीदी त्याच्यात टाकून राहिली का? लग्नाच्या वेळेस पाणी भरायची गरज नसते. असं आहे का? लग्नाच्या वेळेस विहिरीवर जायची गरज नसते. द्यायची गरज नाही पूजा करायची गरज नाही तिथं. आता होऊन जातो. आणि जर मुलाला जॉब चांगला लागला तर म्हणजे तू सूर्याची पूजा चांगली केली असं म्हणता. लोक बोलावं लागतं हा. विहिरीवर करणं पडतं ए झालंय सगळं सगळं केलंय डबल केलेलं आहे हा ना. होय, झालंय का पाया पड चल माझ्या ए चल लवकर हा? पूजा झाली ना लागले स्वयंपाकाने बसतो आता चला, मी पाया पडून घेतो तुझ्या कोमल पाया पड चल लवकर सर खाव तुम्ही माझ्या आल्या पाया पड पाहिलं ना माझी बायको कशी आहे? पायाच पडत नाही कोमल कोमल पाया पड लवकर कोमल पाया पड चिमटी नाही घ्यायची माझी बॉटल भरली चिमटे नाही घेतली बॉटल थांबा चलो दाजी काय नाही आले रे हा? दाजींना टाइम टाइम ना दाजींना चल आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि दुपारी वगैरे पाहुणे वगैरे होते जेवण वगैरे केलं आणि आता रात्र झाली जेवण वगैरे झालं बाहेरून आलो सगळं काम वगैरे करून झालं ढोल पण वाजवून आले ढोल पण वाजून आलो आता बसलोय बसता बसताय ना आम्ही ना वर म्हणजे लहान बाळासाठी आपण ते दोरी बांधतो ना झोका ती बांधलेली तर आमच्या घरामध्ये जागा नसल्यामुळे तिकडून इकडून अरे एवढं एवढं आजी काय होत आहे काय आहे आजी काय बेटा एवढा मोठा
मग आता जागाच नाही तुमच्या घरात चांगली तर काय करू मी हं? म्हणजे जागा असते. एखादी म्हातारी बाई असती ना तिची म्हणजे तिचा गोंडा बी याच्यापेक्षा मोठा येतो. हा एवढाच छोटा आहे. अरे याच्यामध्ये एवढा झोपणार बी नाही का रे. याच्यामध्ये झोपून किती नाही, एवढा विणतो एवढा एवढा एवढं झालं ना तो. झोपतो झोपतो का हो छान झोपतो. आज पहिल्यांदा लावलाय दोन पहिल्यांदा हे केलं होतं. तरी ठीक आहे म्हटलं रूम मध्ये कसा बसेल झोका हा ना मधल्या रूम मध्ये कसं बसेल मधल्या रूम मध्ये बंद म्हणजे. नाही तिथं छान येईल बेटा. मला एक गोष्ट सांगा, आवाज निघेला असणार पाय भैया तोंडात गोळा करून ठेवलं. डेंजर आहे तो पाय ना. फेस रिव्हील कधी कोमल. अभी नाही. अभी नहीं फेस रिव्हील अभी नहीं. फेस रिव्हील अभी आएगा 1-1.5 महिने. 1.5-2 महिन्यानंतर फेस रिव्हील होणार आहे आमच्या बाळाचं. दीदी नाव काय ठेवलंय. श्रेयांश. नाही ठेवलं अजून काही नाही. श्रेयांश श्रवरून निघलं ना. ते पप्पांनी ठेवलं. श्रवरून निघलं ना. निघालच नाही कोणीच विचारलं बी. विचारलंच नाही अजून. काहीच नाही निघालं. कोणी काही म्हणतात. चला जाऊ द्या, काहीतरी नाव ठेवू आपण. चिमी गोमी गोलू पालू डॉगिश. डॉगेश भाई डॉगेश भाई. गोलू बी छान वाटतं. गोलू 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 सारखा गोलू गोलू नाही असं तो. गोलू म्हणायचं बाबा. चला ठीक आहे. आता थकलो हे लई. ते आजोबा आजचा शेवटचा दिवस होता सीझनचा. सीझन वगैरे आवरलाय आता. आता उद्यापासून थोडं कमी राहणार. तर अशी मनाला शांत लागणार आहे आता. पण मग थोडं काम राहिलं तर भारी पण वाटतं. चला ठीक आहे आता झोपतो वगैरे. आता किती वाजले. 11:30 वाजले. 11:30 वाजले. चला ठीक आहे. 1.5-2 वाजता वाटतंय हो. हा ना, कारण की झोपच होत नाही. कंटिन्यू काम चालू आहे. कंटिन्यू काम चालू आहे. चला ठीक आहे. आजचा दिवस इथंच संपू. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. चलो ठीक आहे. बाय बाय. गुड नाईट. चलो बाय बाय.